मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत। नांदगावकर सर, खरं तर मनसे प्रमुख राज ठाकरे आज आपली भूमिका मांडतीलच, परंतु अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत या संपूर्ण सभेनिमित्त निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर हेच राज ठाकरे जे होते ते सातत्याने लाव रे तो व्हिडिओ करत संपूर्ण त्या दोन प्रवृत्तींचा आपल्याला विरोध केला पाहिजे असं सातत्याने बोलत होते। आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर आज ही सभा, या सभेत काय होणार? तुम्ही एक गोष्ट नक्की विसरता की राज ठाकरे साहेबांनीच नरेंद्र मोदी साहेबांना जेव्हा गुजरातचा दौरा केला, ते गुजरातचा दौरा केल्यानंतर आल्यानंतर त्यांनीच पहिलं देशाला त्याची ओळख करून दिली की नरेंद्र मोदी हे देशाला अत्यंत उत्तम पंतप्रधान होऊ शकतात, अशा प्रकारची भूमिका मांडली होती। काही गोष्टी जर चुकीच्या असतील तर राज ठाकरे साहेबांचा स्वभाव आहे चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं। त्याप्रमाणे ज्यावेळेला चुकीच्या गोष्टी त्यांना वाटल्या तेव्हा त्यांनी लावले तो व्हिडिओ दाखवून ज्या गोष्टी त्यांना चुकीच्या वाटल्या त्या दाखवल्या, पण जे चांगलं आहे त्याचंही कौतुक केलं त्यांनी। तुम्हाला कल्पना असेल की 2007 साली मनमोहन सिंगांनी ज्यावेळेला अणुकरार भारत अमेरिका अणुकरार झाला त्यावेळेला त्यांनी पाठिंबा दिला होता। 2010च्या दरम्यानमध्ये मला वाटतं 33% आरक्षण विधानसभेत लोकसभेत यावं असं बिल आणलं मनमोहन सिंगांनी, पंतप्रधान माजी। ज्या पद्धतीने ही धरसोड प्रवृत्ती आहे, कारण की ज्या एकीकडे नरेंद्र मोदींना पाठिंबा देणं, त्यानंतर त्यांचा विरोध करणं, पुन्हा केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणं, परंतु ह्या सगळ्या तुम्हाला अशी धरसोड वृत्ती वाटते? एखादा स्पष्ट भूमिका जर मांडतो ती धरसोड वृत्ती वाटते। धरसोड वृत्ती ह्याला वाटते बोलतात की एखाद्यासोबत लग्न लावा, म्हणजे साखर लग्न लावायचं नंतर परत बाहेर पडून दुसऱ्यासोबत जाऊन पाठ लावायचं, असं होत नाही। आलं का लक्षामध्ये? कारण मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं की निवडणूक एकासोबत लढवलं आणि दुसऱ्यासोबत जाऊन आपण सरकारमध्ये बसू, असं तर राज ठाकरे केलं नाही ना। राज ठाकरेंनी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या त्या स्वतःच्या स्वार्थासाठी, पक्षाच्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी कुठली भूमिका मांडलेली आहे ती तरी मला दाखवा। काँग्रेसलाही पाठिंबा दिला होता, त्याप्रमाणे ज्यावेळेला राम मंदिर झालं, ज्यावेळेला शेय आले, ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याला राज ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे कधी धरसोड वृत्तीचं कधी भाजपला अजून देखील मित्रपक्षांची गरज आहे का? ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना विचारा, मला कल्पना नाही। परंतु गृहमंत्री अमित शहांबरोबर खरं तर आपण पाहिलं की मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत बोलत होते। खरं तर धरसोड प्रवृत्ती ही तुम्हाला वाटत असेल, परंतु राज ठाकरेंची ही धरसोड प्रवृत्ती नाही आहे। आणि खरं तर राज ठाकरे यांनी चांगल्याला चांगलं म्हटलेलं आहे आणि वाईटाला वाईट म्हटलेलं आहे, त्यामुळे ही जी भूमिका जी आहे त्यांनी वेळोवेळी योग्य अशी भूमिका मांडली असं मत जे आहे ते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमप्रकाश, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।